डेली अपडेटसाठी लोकमत सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। रमेश भाटकर म्हणजे बहुमुखी व्यक्तिमत्व। त्याने चित्रपट, नाटक आणि मालिका या तिन्ही माध्यमातून भरभरून आणि मनोसक्तपणे काम केलं, हे तर सगळे जाणतात। त्याशिवाय त्याच्यानं अजून 2-3 गोष्टी सांगणं गरजेचं वाटतं। एक म्हणजे त्याला असलेला संगीताचा कान आणि दृष्टी। संगीतकार स्नेहल भाटकर यांचा मुलगा असल्यामुळे त्याला संगीताची आवड असणं हे तर अगदी स्वाभाविकच होतं, परंतु जुन्या चित्रपट संगीतातील छोटे छोटे तपशील त्याला माहीत असणं आणि गप्पांच्या ओघामध्ये ते सांगणं हे त्याचं एक वैशिष्ट्य होतं। दुसरं म्हणजे त्याला पुस्तके वाचण्याची प्रचंड आवड होती। जे नवीन पुस्तक येईल, मग ते कोणत्याही विषयावर असेल, ऐतिहासिक असेल, चित्रपट विषय असेल, कादंबरी असेल, कथा असतील, लेख असतील, तर अशा कुठल्याही प्रकारच्या पुस्तकाचं मनोसक्तपणे वाचन करणं हे रमेश भाटकरला खूप आवडायचं। आणि त्याच आवडीमुळे त्यांनी मला सुद्धा एका पुस्तकासाठी प्रस्तावना दिलेली आहे। ज्या काळामध्ये मराठी चित्रपटाची निर्मिती खूप कमी प्रमाणात होत होती, त्या काळामध्ये रमेश भाटकरांनी आपली टेल्कोतील नोकरी कायम ठेवून अभिनयाची असलेली वाटचाल कार्यरत ठेवली। अर्थात ते करणं त्या काळाची गरज होती, परंतु नाटक आणि चित्रपट, नाटकासाठीचे दौरे आणि चित्रपटासाठी असलेलं शूटिंग यांचा समतोल साधण्यासाठी लागणारी जी एक दृष्टी असावी लागते, ती रमेश भाटकरकडे मोठ्या प्रमाणात होती। खूप चित्रपट त्यांनी केले। उल्लेखनीय चित्रपटामध्ये गिरीश घाणेकर दिग्दर्शित रंगत संगत, त्याचप्रमाणे विजय कोंडके दिग्दर्शित मायाची साडी या चित्रपटाचा खास उल्लेख करायला पाहिजे। अलीकडेच आपण ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या चित्रपटामध्ये रमेश भाटकरला पाहिलं। दिग्दर्शक दीपक बलराज वीज यांच्या हिंदी चित्रपटामध्ये म्हणजे हप्ता वसुली इत्यादी चित्रपटामध्ये रमेश भाटकरला चांगली संधी मिळाली होती। गप्पिष्ट, कधी भेटल्यानंतर, जुन्या आठवणीच रमणार, चांगले चांगले किस्से सांगणार असा एक बहुमुखी कलाकार आज आपल्यातून गेला असं मी म्हणेन।